सॅटर्डे असूनही ऑफिससारखी झोप न लागल्यामुळे अंगातला किडा ओळवळत होता. नेहमीप्रमाणे हात मोबाईलकडे वळाला आणि रील्स स्क्रोल डाऊन करणं चालू झाले आणि यातूनच जन्माला आला माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉग. मग काय, सरळ गाडीला किक मारली आणि सुसाट वेगाने पुणे नाशिक हायवे गाठला. शनिवार असल्याने गर्दी थोडी तुरळकच होती, पण वाहने मात्र जोमात होती. पावसाचे दिवस असल्याने निसर्गाने मुक्त उधळण केली होती. रिमझिम पडणारा पाऊस, आल्हाददायक वातावरण आणि हलकंसं धुकं या गोष्टी मनाला एक वेगळाच आनंद देऊन जात होत्या. दरमजल करत पेठगावात कधी पोचलो समजलंही नाही. धोतर घातलेले आजोबा आजही गावपण टिकून असल्याची साक्ष देत होते. पेठगावातून राईट मारला आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. रानात चरत असलेले घोडे गवतासारख्या सुकम्यावर वेगळाच ताव मारत होते. सवयीप्रमाणे नेहमीसारखे आपली रिक्स नको म्हणून दोन्ही टायरची हवा चेक केली आणि आपली स्वारी निघाली थेट सुवर्णगडाच्या दिशेने. रस्ता जरा खडखडा असल्याने गाडी जरा जपूनच चालवावी लागत होती. दरमजल करत येऊन ठेपलो ठाकर वस्तीवर. कुतूहलाने आमच्याकडे पाहणाऱ्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून एक वेगळं समाधान आणि एक ऊर्जा मिळाली होती. आणि फायनली आम्ही येऊन पोहोचलो सौरंग्या एकमुखी दत्त मंदिरात. पटकनी पायातली पात्रदानं काढली आणि मंदिरात देवाच्या भेटीला गेलो. देवाच्या गाभाऱ्यात गेल्यावर मन प्रसन्न झालं आणि सवयीप्रमाणे स्वतःसाठी काही न मागता भरपूर पाऊस पडू दे अशी देवाला प्रार्थना केली आणि निसर्गाचं मनमोहन रूप पाहण्यासाठी थेट मंदिराच्या बाहेर आलो. खेड तालुक्याच्या आल्याड आणि आंबेगाव तालुक्याच्या पल्याड असलेल्या सौरंग्या डोंगरावर निसर्गाने जणू उधळत थंडगार वारा, आल्हाददायक वातावरण आणि हलकासा पाऊस याने काही क्षणासाठी सर्व दुःख विसरायला लावली होती. पण घड्याळ मात्र घरी जायची जाणीव सतत करून देत होता. तिने परत एकदा गाडीला किक मारली आणि घरची वाट धरली.